घ्या, भगवा आणि आपणच होतो फक्त. परत भगवा आणायचं की नाही आणायचं? आणायचं की नाही आणायचंय? काँग्रेसची परिस्थिती बघ दादा किती आहे. अचलपूर मतदारसंघामध्ये नाव काय? हा, नबीब. काय नाव आहे? नबीब. अंजनगाव मध्ये कोण आहे? आयशा बानो, काँग्रेसचे उमेदवार. चिखलदऱ्यामध्ये अब्दुल आणि चांदूर बाजार मध्ये तबस्सुम. किती कठीण आहे. काँग्रेसची अशी परिस्थिती झाली की तेलंगणाचे आमचे जे मुख्यमंत्री आहे ते म्हणतात काँग्रेस म्हणजे मुस्लिम, मुस्लिम म्हणजे काय म्हणतात? काँग्रेस म्हणजे मुस्लिम म्हणजे. आणि या जिल्ह्यामध्ये प्रत्येक काँग्रेसचा झेंडा जर कोणी दिलेला आहे कोणाला, ते सगळे मुस्लिम लोकांना दिलेला आहे. त्यांना हिंदू नहीं मिलनी रे. जब उन्होंने डिक्लेअर ही कर दिया काँग्रेस मतलब मुस्लिम, मुस्लिम मतलब काँग्रेस, तर आमचा एकही मतदान त्यांना जाणं म्हणजे कोणाला जाणं आहे? हे घालणं आहे. तर आपल्याला सगळ्यांना विनंती करते, रुपाली ताई पहिलेच टर्म इथे उभे आहे आणि सगळ्यांनी आशीर्वाद द्यावा. जशी मेहनत आपण मागचे इलेक्शन विधानसभामध्ये केली तेवढीच अपेक्षा बरेचशे लोकांची उमेदवारांची इच्छा होती. नगर परिषदचे नगर अध्यक्षाची तिकीट आम्हाला भेटली पाहिजे, आम्ही इथे उभे राहिलो पाहिजे. बरेचसे आमचे ताई 2-3 इथे समोर उभे आहेत, त्यांनी आपले फॉर्म वापस घेतले. आमचा एक दादा आहे, तोही जवळचा आहे, तोही कार्यकर्ता आहे. त्यांनी आमच्या प्रवीण दादांनी समजून त्यांना बसून सगळं वापस समजून घेतलेली आहे. आपली लढाई आपसी लढाई नाही आहे. आपली लढाई एक तर इथं मगरच बसलेला आहे. मगर थोडी बहादूर त्यांचे उमेदवार आहे. मी आपल्याला एवढी विनंती करीन की आज उद्घाटन करायला आम्ही सगळे इथे आलो आहे. जे सगळे नगरसेवकासाठी उभे आहेत त्यांना माझी खूप खूप मनापासून शुभेच्छा आहे. जर त्यांनी म्हटलं जिथे कमळ तिथे सिक्का मारा. 3 आहे, तिन्ही कमळ जिथे दिसतंय आपण कमळलाच मतदान करावं. एवढीच मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करीन. आपली लढाई आपसी नाही, आपली लढाई झेंडा आणि भगवेसाठी आहे आणि तो झेंडा इथे लागला पाहिजे. अचलपूर मतदारसंघाचा विकास जर करायचा असेल, नरेंद्र